इनी मोबाईल पडला. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK. स्वागत आहे स्पाइसच्या कटिंगमुळे. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वात स्वागत करतो आणि नवीन व्हिडिओला सुरुवात करतो. आजचा व्हिडिओ जो आहे तो घरातला आहे. खान झाली काय कसं काय तर व्हिडिओला सुरुवात करतो आणि तुम्हाला विषय सांगतो, काय विषय काय नाही. तर सर्वप्रथम मला सांगा की आपले हे दोन कानामध्ये कसे दिसतात हे कमेंटमध्ये मला सांगा, म्हणजे चांगले वाटतात की नाही. हे आम्ही चांदीचे केलेत, मीच केलेत चांदीचे. फक्त हाई बऱ्यापैकी चांदीचे केलेत. म्हणजे चला आता आपण काल तसका केला मीच, कारण मी काहीतरी बनवतो. तर बघूया म्हणलं कसं दिसतं कसं नाही, थोडं आपण वेगळं आहे की नाही. तरी मम्मी म्हणली दाढी करून ये, दाढी करून आलो. बाकी केसाचं तर इद्रूप अवतार झालेला आहे, त्याचं तर विचारूच नका काही. हे बघा मम्मी हे काय केलंय, पण काय काय कामातली घातली तूच होती मम्मी माझ्यासोबत घ्यायला राहिलं, त्यामुळे तू ऍक्टिंग करू नको. तर असं कसं करते यार डायरेक्ट, हे काय केलं म्हणून. पण मी तुला तर थोडी म्हणलं असे एवढाले घालून. एवढ्याले म्हणजे चांगलं वाटतं का ते. मग तूच होती तिथे घालून, तू ती नव्हती. हा काय किलरकडे बोलायचं. आता भरपूर दिवसानंतर घरातला व्हिडिओ यायला लागलाय. आज कमीत कमी 6 ते 7 दिवसानंतर घरातला व्हिडिओ आला. कारण 7 दिवसांनी तुम्ही जेव्हा घरी आली काल, तेव्हा तुम्ही घरी आल्यानंतरचा व्हिडिओ. मग फिरून आले ना. मग फिरून आलो तर काय झालं. तू काय माझ्याकडे फोकस करायला मग तुझ्याकडे फोकस करायला म्हणजे मित्रांनो, ही एकटी फिरायला जायचं म्हणते, हे मला तुला पटणार नाही. मला जायचंय, तो काय म्हणणे नाही तर जायचंय. मग तुला देवालाच घेऊन जातो मी. आम्ही जेजुरीला गेलो तर सोबत नाही जायचं. एक काम कर, तू आमच्या सोबत चल, मी तुला कुठं म्हणशील तिकडे जेवायला देवाला जायचं. देवाला नाही तुला जेवायला जायचंय. याचं काय म्हणणं बघा, काही म्हणणं नाही माझं म्हणणं एवढंच आहे की तू एकटी जाऊ नको, सगळ्याला घेऊन जा, फुल फॅमिली. तर फुल फॅमिली नंतर येईन ना मी. नाही तसं नसतं, डबल चक्कर तसं नसतं, तसं नसतं हो माय, जायचंय तसं नसतं माय. असं नको करू तू, माझ्या मैत्रिणी चाललेत, मी तसं नको जाऊ, तसं नको जाऊ. मी तुला म्हणते का कुठे जाऊ नको. तुला म्हणले त्या दिवशी फिरायला जाऊ नको, तू किल्ल्यावर गेला. मी तुला काय म्हणले का. किल्ल्याचा ब्लॉग बघितला वाटतं मित्रांनो मम्मी, त्याच्यामुळे मम्मी टेन्शन मध्ये आता. आणि हे कसं दिसतंय मला नक्की सांगा का तुम्ही, कारण ओपिनियन नुसार हे चालणार. हा खरं ओके. तर एक काम कर ना मग. हे बघा मित्रांनो, ही आहे ना, ही तुमची शिवानी. आता ती म्हणती माझी तब्येत खराब होती, असं होतं तसं होतं, लय अवघड काम आहे. आणि हे बघा, हे रेणुकाचा फोन आला की गायब मम्मी. हा, आणि तिने आल्यानंतर काय कारण केलं माहिती मित्रांनो, तुम्हाला सांगतो. इकडे बघा, आताच मी डायरेक्ट डिस्प्ले चेंज करून आणला. हे बघा, हे बघा दिसते हिने मोबाईल पडला. कसं नुकसान करते वर्षी चुकून पडला ते. मी चुकून काय बोलत होते ना, असंच खाली. कसा काय असं मोबाईल हे बघा मित्रांनो, असं नुकसान करून टाकायचं. त्याच्यामुळेच मी विचार करतो कोणत्या गोष्टीचा. हे आमचा वॉलपेपर लागला त्याच्यावरती. चालू तर झालं ना, पडता असतो. असं कसं पडतो. पडला तो. मग उद्या समजा मी तुला आयफोन गिफ्ट केला, मग पडला, मग काय. परत हॉस्पिटल मध्ये घेऊन जायचं. ओ नाइस, बहुत पैसे लगता है तुम्हारे पास, इसलिए तुम ऐसी बात. पडल्यावर आता दुसरा रस्ता ढूंढावाच लागेल ना. हो, दुसरा रस्ता ढूंढावा लागेल. मित्रांनो तुम्हाला सांगतो आजची गोष्ट काय केली होती तिकडनी. मला खायचं होता उपमा, म्हणजे माझ्या आवडीनिवडीनुसार गोष्टी चालवल्या. मला खायचा होता उपमा. तर मी काय केलं माहिती का, मी कोणतीच हेअरस्टाईल माझ्यासोबत मॅच होत नाही. मी डायरेक्ट चप्पीत ठेवणार आता काही दिवसानंतर. तर म्हणलं मला खायचा होता उपमा. मी तिला सांगितलं शिवानीला आधीच की तू उपमा करून ठेव म्हणून, पण शिवानीने काय केलं, बनवली. आता त्यामुळं मला बनवायला लागलं. मी परत त्याच्यावरती काम केलं आणि मी माझ्या हाताने उपमा बनवून खाणार आहे. ह्या गोष्टीची तुला शिक्षा आहे. आता तुला काय शिक्षा आहे म्हणजे तुला आराम आहे उलट, पण शिक्षा ह्या गोष्टीची, कारण मी जर घरामध्ये काही केलं ना तिला बोलणे बसते. मला कोणी बोलत नाही.
Charging Pro. तुझे पप्पा बोलते की नाही त्यांना काय माहिती आता. आता व्हिडिओ बघते ना मग व्हिडिओ बघते की नाही मग तर माहित पडेल. मित्रांनो हे बघा नुकसान करायचं पडला आता नवीन डिस्प्ले बसला होतच असतं. रिअलमीचा मोबाईल आहे काय उपयोग नाही याचा. होतच असतं. मग मी तिला काय केलं आता डिस्प्ले बसवला तसा तिचा कॅमेरा खराब होता तर भरपूर सारं म्हणलं चला कॅमेरा क्लीन करून देऊया. त्याचा कॅमेरा क्लीन केला म्हणलं ती जराशी शॉर्ट व्हिडिओ वगैरे मिनी व्हिडिओ काढी जाईन जराशी काही ना काही त्यातून प्रयत्न करून काढायचा म्हणून मी तिला कॅमेरा बनवून दिला. आणि मला असं वाटतं की घरामध्ये काहीतरी चेंजेस करतो लाईटीच्या बाबतीमध्ये कारण प्रॉपर लाईटिंग घरामध्ये होत नाही त्यामुळं व्यवस्थित दिसत नाही मित्रांनो काय सांगतो मला. आणि मोठ्या आरसा लाईट लावत ना मग लाईटच लावायचे मम्मी लाईट बंद केली. काऊन मला जास्त बाकू उजेडमध्ये मला कळत नाही काय बोलायचं काय नाही मला समजत नाही म्हणजे बावळागत करतो मी सीधी बात बोलायचं. हे बघ हिने दुपारी काय काम केलं डिस्प्ले घातला मोबाईलचा. तर तिकडे मला नको सांगतो तिला काय मोबाईल लहान लेकरू का तिला समजत नाही मोबाईल पडला कसं काय आपण असं पडायला पाहिजे नाही शिवानी मोबाईल मोबाईल पड्यावर आता डिस्प्ले गेल्यावर आता दिसत नाही का हे टाकून आणला ना आता काय टाकून आणलं डिस्प्ले टाकून आणला त्याचा डिस्प्ले टाकून आणला मग रबला काऊन बांधले डिस्प्ले टाकल्यानंतरच बांधावं लागते तिला चिटकवतात ना ते डिस्प्ले. मग चलतं का आता मग डिस्प्ले टाकून आणलं तर आता हे काय चालतंय ना आता हे पण कलर बदलला शिवानी याचा कलर थोडा लाईट वाजतो. हे पाहिजे कसं दिसायला थोडं वेगळं दिसणारच ना मम्मी ते नवीन डिस्प्ले टाकला का हम्म किती घेतले पैसे? 2000 रुपये नाही 1700 रुपये 1400 रुपये. डिस्प्ले टाकला जाऊ दे बरं तू मला सांगत नाही करत नाही तिकडं नाही खरंच डिस्प्ले गेलता पण तू कसं लक्ष देत तिच्या मोबाईल कडे. मी झोपलेली होते मी काय लक्ष देऊ तिच्या तुला कळ बघ तू लक्ष द्यायला पाहिजे ना त्याच्यावर. मी लक्ष द्यायला पाहिजे मग हा. तिचा मोबाईल कसं काय पाडा मग दोन घरात माणसाचा मोबाईल पडतो कसा पडल्यावर मग मग माझ्याकडून कसं काय पडतो मग माझ्याकडून कसा पडतो कस काय म्हणजे कसं तू पडतो असं कानाला लावला असेल का पाडा कसा म्हणतो? त्यात काय पडला त्याला काय. मित्रांनो तुम्हाला सांगतो मी हे बघा माझ्या भावांनो तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो हे बघा हे मोबाईल आहे ना मी 2019 मध्ये घेतलेला आहे मोबाईल. हे बघा आजपर्यंत ह्याच्या डिस्प्लेला याला ना कवर नाही कवर काय म्हणते याला कवर नाही त्याला कवर नाही कवर ते काय म्हणते त्याला गोरिल्ला ग्लास. ह्या मोबाईलला थांबा नोटिफिकेशन क्लिअर करू द्या म्हणजे कसं आहे थंडी वाजायला वाटतं कोणाला तरी उन्हाळा आला गारवा आला. पडत असतो त्यात काय एवढं मला काही नाही वाटत. हे बघा याला स्क्रीनला तुम्हाला सांगतो मी स्क्रीन गार्ड नाही हे बघा स्क्रीन गार्ड तुम्हाला दिसतंय. मोबाईल एकदम चांगला आहे काही झालं नाही अजून 1 हँड डिस्प्ले. मी 2 मोबाईल वापरतो माझ्याकडं एक अँड्रॉइड आहे आणि एक आयफोन आहे. माझ्याकडे ओप्पोचा मोबाईल आहे. आणि त्याला किती वर्ष झाले माहिती 2012 2012 नाही तिला घेतलेलं आहे तो रेणुका 10वीला होती तेव्हा घेतलेलं तर रेणुका तुला 10वी आता रेणुका कितीला आहे आता ती BSc पास झाली. ती तिलाच माहित नाही कधीच कधी काय म्हणजे म्हणजे हे बघा आता तुम्ही कमी म्हणता 6 ते मम्मीला 7 बघितलं म्हणजे आनंद 6 होतो. ते 7 वर्ष आणि झाले मम्मी हे बघ ह्या फोनला कालच्या व्हिडिओ मध्ये मम्मी एकदम शॉर्ट होती तर म्हणजे कमी होती शॉर्ट म्हणजे असं वेगळं काही नका ए शॉर्ट घेतलं मला शॉर्ट म्हणजे थोडीशी होती रे. शॉर्ट काय मी काय शॉर्ट आहे का अरे काय बोलत तू नको जाऊ थोडीशी म्हणजे थोडीशी म्हणजे? 1-2 मिनिटाचा त्याचा सीन होता तसं ते सांग. म्हण. हा तेच शॉर्ट शॉर्ट म्हणा काय लोक म्हणतात मम्मीला शॉर्ट म्हणतो काही नाही म्हणतो बाबा मी मम्मीला कशाला मग काय म्हणू. आणि आता तुम्हाला सांगतो शिवानी नवीन मध्ये सासून सांगा बरं हे काय आहे? अशा बाळ्या बिळ्या घालणं चांगलं आहे काय बघा काय आहे? लहानपणी घरी झाला वेगळी गोष्ट आहे. नाही, आपण हिंदू आहे तर आपल्याला ती संस्कृती आपली जपली नमस्कार. पाहिजे. हे काय म्हणतोय हे ऐका हे कानामध्ये घालणं मी नाही घालत कानामध्ये ते बघा. आपली संस्कृती आहे आपण हा, जुन्या काय पद्धतीमध्ये घालत होतो सगळेजण. आपले जन्मतः आपले कान का टोचले जातात आपलेच का कान टोचले जातात लहानपणी आपलेच का कान मग टोचते लहानपणी तुझ्या बाळ्या घातलेल्या हे बघ हे बाळ्या मग ते लहानपणीच आहे हे त्याचे बाळ आहेत हे लहानपणीच असतंय पण मी
कोणी तरी आणले होते या बाळेत. तिच्या बी लक्षात नाही. पोरांचे तू लहान होता तेव्हा, आता पोरांच्या बी त्याला असतात. 26 वर्ष झाले. 26. आपल्या ह्याच्यामध्ये असं नाही, हिंदू संस्कृतीमध्ये असतं ते. तुला समजा या टोचतेत का टोचतेत मला कमेंट मध्ये सांगा मित्रांनो, मला पण नाही माहिती ही तिला गोष्ट. किती वर्ष झाले? ही मला पण गोष्ट माहित नाही. मी मला प्रश्न पडला नाही, सांगतो मी तुम्हाला. ह्या गोष्टीचं उत्तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईल. तोपर्यंत आता मला ना भूक लागलेली आहे. मी चाललो उपमा खायला. मी माझा उपमा बनवलेला आहे. उपमा खायला टाइम बघा किती झालाय. उपमा खायचा टाइम आहे का? एवढा टाइम झाला आता. काय किती मिनिट झाला करतोय पोरगं? आता मी व्हिडिओ इथे स्टॉप करणार आहे. तुम्हाला भेटतो मी डायरेक्ट थोड्या शुभ रात्री, वेळाने. शुभ सकाळ, शुभ दुपार. लाडक्या बहिणीची चर्चा चालू आहे बाहेर. लाडक्या बहिणीचे पैसे आता आलेले नाहीत, मागच्या महिन्यात आले होते आणि आता येतात का नाही माहित नाही. आता मॅरेज सर्टिफिकेटचं काम बघा आपलं. पहिले मॅरेज सर्टिफिकेट बनवून घेतं. बँकेचं अकाउंट तुमचं उघडायचं, त्यात तुमचे पैसे येतील. तू करायला पाहिजे ते काम. तू करायला पाहिजे ते काम. मी तिला का पण करू? सांगायला असं असं करू. मी का करू? तू कर काम. मी का करू? पैसे तिला येतील. मला नाही करायचे काम. पैसे तिला येतील, माझा काय फायदा त्याच्यात? म्हणजे काय ती बायको काय फायदा माझा? काही फायदा तू काय काय? त्याच्या मागे पळून आली. तू अशी म्हणती मला काय माहित. आग लावती, भांडण लावते आमच्यात. बोल ना त्याला तसं. भांडण लावते आमच्यात. मग भांडण लावती. शिवानी असं काय बोल ना. फायदा म्हणजे काय फायदा म्हणणार सांग ना तू. तू बोल ना पुढं. बोलायचं मी इच्छा ते झालं हिचं सुरू. ही रडकी कशी काय माहिती. लागली रडायला. मित्रांनो आता बोलायचं पुढचा असतं. पुढचा प्लॅन आमचा नवीन टूर होणार आहे. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भरपूर दिवसानंतर म्हणतोय, कारण ना आता मी एकदम फिरून फारून एकदम म्हणजे चांगला आलेलो आहे. आता नवीन काहीतरी व्हिडिओमध्ये घेऊन येईल. तोपर्यंत तुम्ही असा सपोर्ट सहयोग राहू द्या. आणि काय वाटतं काय नाही, आपण आता आजचा वार आहे. मला वाटते मी पुढे नोटिफिकेशन देतो तुम्हाला काय असेल काय नाही. चला भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. आता हिचा मोबाईल फुटलाय, तिने माझं नुकसान केलेलं आहे. याच्यानंतर सांभाळून वापरशील ना? हा हा हे काही कारण नाहीये व्हिडिओ काढायचं की मोबाईल नाही फुटलाय. वापरणार समजून. हे काय केलंय? त्याला काय फुटला तर तेव्हा की नाही वाटत. तू म्हण नाही वाटत. तुमचा आयफोन मी नुकसान होतं, वापरते. शिवानी, नुकसान होतं. तू म्हण ना ह्यो फुटला तर तुमचा फोन मला द्या. नवरा जिंदाबाद. म्हणजे काय नवरा मुर्दाबाद असतो काय? जिंदाबाद. वा 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 वा. नाही, नवऱ्यानी चलू द्या दोघींचं, चलू द्या मित्रांनो. मी चालू जेवायला. बाय बाय.